कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. इतर कुठलेही प्रश्न विचाराल तर बीड जिल्ह्याला तुम्ही अजून खड्ड्यात घाला. पत्रकारांच्या प्रश्नांना मंत्री पंकजा मुंडेंची बघा. पंकजाताई, आमच्या पालकमंत्री तुम्हीच. भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुखांचं वक्तव्य. तर सुधरा जरा, पालकमंत्री अजितदादा लिहून देऊ का? पंकजा मुंडेंनी जिल्हाध्यक्षांचे कान टोचले. अंजली दमानी यांनी कृषी पंप घोटाळ्याचे कुठलेही पुरावे दिले नाहीत. धनंजय मुंडे आणि दमानी यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू. मात्र प्रकरणाची शहानिशा करून बोलणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत ऍक्शन मोडवर. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 80 जणांना अधीक्षक कार्यालयात बोलावून तंबी. गुन्हा घडल्यास एमपीडीए हद्दपारी तसंच मकोका अंतर्गत कारवाईचा इशारा. विधानसभा निवडणुकीमध्ये घोळ. महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येपेक्षा जास्त मतदान याद्यांमध्ये अनियमितता. राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप. 2024 लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या 5 महिन्यात 39 लाख मतदार कसे वाढले? राहुल गांधी यांचा सवाल. तर वाढलेलं मतदान भाजपला झाल्याचाही दावा. ईव्हीएमवरील आरोपांना निवडणूक आयोगानं आधीच उत्तरं दिली. आता विरोधकांकडून नवीन नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न. राहुल गांधींच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. दिल्लीत काँग्रेसचा मोठा पराभव होणार असल्यानं राहुल गांधींकडून कव्हर फायरिंग सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला. ईव्हीएम विरोधात 19 फेब्रुवारीला विरोधकांचा लाँग मार्च. मार्कडवाडी ते शिवाजी पार्क असा पायी लाँग मार्च निघणार. महाविकास आघाडी नेत्यांसह सामाजिक कार्यकर्ते देखील सहभागी होणार. उत्तम जानकर यांची माहिती. कोकणात एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का. राजन साळवी 10 तारखेला शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार. विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती. साळवींना विधान परिषद मिळण्याची शक्यता. ठाकरेंच्या पक्षातील अनेक नेते आमच्या संपर्कात. टप्प्याटप्प्यानं शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होईल. मंत्री उदय सामंत यांचा दावा. उद्धव ठाकरेंच्या खासदारांची वज्रमूठ कायम. पक्षांतराच्या चर्चेचं खंडन केलं. सरकारमधील वाद लपवण्यासाठी अफवा पसरवत असल्याचाही आरोप. स्वतःचा मुलगा निवडून आणता आला नाही ते लोक मला काय बोलतात? उपमुख्यमंत्री अजित पवारांची राज ठाकरेंवर टीका. लोकसभेत आम्हाला 1 जागा मिळाली तेव्हा आम्ही रडत बसलो नाही. अजित पवारांचा टोला. धनंजय मुंडेंच्या गँगमध्ये वाल्मिक सारखे अनेक लोक. पुणे, संभाजीनगर आणि सांगलीत देखील आका. लवकरच पर्दाफाश करणार. करुणा मुंडेंचा इशारा. अशोक मोहिते मारहाण प्रकरणी आरोपी वैजनाथ बांगरला 5 दिवसांची पोलीस कोठडी. एक अल्पवयीन आरोपी देखील ताब्यात. तर वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतो असं विचारत अशोक मोहितेला बेदम मारहाण करण्यात आली होती. लाडकी बहीण योजनेमध्ये 5 लाख महिला अपात्र. शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना योजनेतून वगळलं. पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणामध्ये दोघांना हायकोर्टाचा दिलासा. संदीप बिश्नोई आणि वास्पी खानला जामीन मंजूर. दोघांविरोधात कोणतेही ठोस पुरावे नसल्याचं कोर्टाचं निरीक्षण. सोयाबीन खरेदीचा मोठा गोंधळ. 2दा मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांची सोयाबीन अजून बाकी. सोयाबीन खरेदीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यासाठी राज्याचा केंद्राला प्रस्ताव. आरबीआयचं पतधोरण जाहीर. 25 बेसिस पॉइंट्सनं रेपो रेटच्या दरात कपात. कर्जाचा हप्ता कमी होणार. कर्जदारांना दिलासा. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.